नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पुन्हा निघालेलो आहोत एका ट्रिपला जगप्रसिद्ध अशा न्यूयॉर्क शहरात। पण तिथे जाण्याआधी आपण न्यूयॉर्क शहराबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत। त्यामुळे ज्या ठिकाणांना आपण भेट देणार आहोत त्याची एक बेसिक माहिती आपल्याला असेल। चला तर मग निघूयात न्यूयॉर्कला आपल्या सहल या मराठी यूट्यूब चॅनलवर। चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात आधी बघूयात की न्यूयॉर्क हे राज्य आहे की शहर आहे आणि ते एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे। न्यूयॉर्क हे राज्य अमेरिकेतील 50 राज्यांपैकी एक राज्य आहे जे अमेरिकेच्या ईशान्येला लोकेटेड आहे। आणि ह्या न्यूयॉर्क राज्यात न्यूयॉर्क हे शहर आहे जे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे। आणि तुम्ही मॅपवर बघू शकतात ह्या न्यूयॉर्क शहरात आपण सहलीला चाललेलो आहोत। न्यूयॉर्क शहराचे सुद्धा मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्वीन्स, ब्रॉन्क्स आणि टेस्टन हे 5 महत्त्वाचे भाग आहेत। आपण स्टे करणार आहोत ते न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन, जिथे टाइम्स स्क्वेअर आहे ह्या ठिकाणी। इथे पोहोचण्याकरता न्यूयॉर्कच्या 3 महत्त्वाच्या एअरपोर्ट्स पैकी एखादा एअरपोर्ट आपण घेऊ शकतो। ते 3 महत्त्वाचे एअरपोर्ट्स म्हणजे पहिला आहे जॉन एफ केनेडी इंटरनॅशनल एअरपोर्ट, जिथून मॅनहॅटन पर्यंत पोहोचायला साधारण अर्धा तास लागतो। दुसरा महत्त्वाचा एअरपोर्ट आहे ला गार्डिया एअरपोर्ट, तिथून देखील साधारण अर्धा तास लागतो। आणि तिसरा आणि आपण जो घेणार आहोत तो नेवार्क एअरपोर्ट। नेवार्क एअरपोर्टवरून साधारण 24 मिनिटांचा ड्राईव्ह करून आपण जाणार आहोत मॅनहॅटनला। न्यूयॉर्कला जाण्याआधी तिथलं वेदर जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं, कारण इथला उन्हाळा आणि हिवाळा दोन्हीही एक्स्ट्रीम असतात। उन्हाळ्यात इथे प्रचंड गरम होतं आणि हिवाळ्यात इथे स्नो पडतो। साधारण डिसेंबर ते फेब्रुवारी इथे हिवाळा असतो, मार्च ते मे इथे वसंत ऋतू असतो, जून, जुलै, ऑगस्ट प्रचंड उन्हाळा असतो आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर ऑटम असतो। ह्या आपल्या ट्रिपमध्ये न्यूयॉर्कचं जे वेदर बदललं त्यामुळे मला सर्दी झाल्याने माझा आवाज पण खराब येतोय। न्यूयॉर्क ट्रिपचे शॉर्ट्स मी अपलोड केलेले आहे आणि अजूनही पुढे करणार आहे, ते बघत राहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। न्यूयॉर्क हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे। इथे 8 दशलक्षहून अधिक लोक राहतात आणि काम करतात। आणि या शहराबद्दल असं म्हटलं जातं की हे शहर कधीही झोपत नाही। पण त्याचमुळे या शहराचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम फार मोठा आहे। इथली पिवळी टॅक्सी ही न्यूयॉर्कची एक महत्त्वाची ओळख आहे। न्यूयॉर्कच्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे न्यूयॉर्कचं सिटी सबवे। न्यूयॉर्क सिटी सबवे ही रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम आहे, जी एक गव्हर्नमेंट ओन्ड सिस्टीम आहे जी 24/7 कार्यरत असते। 27 ऑक्टोबर 1904 ह्या दिवशी सुरू झालेली न्यूयॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या सार्वजनिक परिवहन सिस्टीम्सपैकी एक आहे। न्यूयॉर्क या शहराची भौगोलिक परिस्थिती आपण बघितली तर हे शहर एका नैसर्गिक बंदरावर वसलेलं आहे आणि 2 प्रमुख नद्यांनी वेढलेलं आहे। पश्चिमेला हडसन नदी तर पूर्वेला ईस्ट नदी ह्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत। ह्या नद्यांवरती अनेक महत्त्वाचे ब्रिजेस देखील आहेत। त्यातला सर्वात महत्त्वाचा आणि पॉप्युलर म्हणजे ब्रुकलिन ब्रिज। आपण आपल्या सहलीत देखील ब्रुकलिन ब्रिजला जाणार आहोत। ब्रुकलिन ब्रिजच्या जवळच आहे तो मॅनहॅटन ब्रिज। न्यूयॉर्क फिरताना हमखास आपल्या मुंबईत आल्याचं फिलिंग येतं। आपण अनेक मूव्हीजमध्ये बघितलं असेल त्याचप्रमाणे इथली लाईफ खूप फास्ट आहे। आपल्या ह्या सहलीत स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला आपण जाणार आहोत आणि हा एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे। 1886 मध्ये फ्रान्सने युनायटेड स्टेट्सला ही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिलेली होती। ह्या लिबर्टी लेडीच्या मुकुटाचे जे 7 किरण आहे ते जगातील 7 खंड आणि 7 समुद्र दर्शवतात। ह्या स्टॅच्यूची उंची जमिनीपासून ते त्याच्या टॉर्च पर्यंत 305 फूट इतकी उंच आहे। 1451 फूट इतकी उंच अशी एम्पायर स्टेट बिल्डिंग हे आपल्या ट्रिप मधलं दुसरं महत्त्वाचं आकर्षण आहे आणि या शहरातल्या काही महत्त्वाच्या इमारतींपैकी एक आहे। आपलं पुढचं महत्त्वाचं ठिकाण असणार आहे वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी आणि वन वर्ल्ड ट्रेड सेंटर। वन वर्ल्ड ट्रेड सेंटर हे इथल्या काही आधुनिक आकर्षणांपैकी एक आहे। 11 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर पुनर्बांधणीचा जो एक प्रयत्न झाला त्यातलाच एक भाग म्हणजे ही गगनचुंबी इमारत आहे,
जी अमेरिकेतील सर्वात उंच इमारत आहे आणि ह्याच्या 102व्या मजल्यावरती आहे वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी, जिथे आपण जाणार आहोत आणि बघणार आहोत न्यूयॉर्क शहराचा 360 डिग्री व्ह्यू। इथलं अजून एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे सेंट्रल पार्क। सेंट्रल पार्क हे मॅनहॅटनच्या मधोमध स्थित आहे, जे 843 एकरमध्ये विस्तीर्ण आहे आणि या पार्कमध्ये अनेक वॉकवेज आहेत, तलाव आहे, उद्यान आहेत आणि प्राणी संग्रहालय देखील आहे। हा पार्क आपण अनेक बॉलिवूड मूवीज मध्ये पण बघितलेला आहे। त्याचप्रमाणे आपण भेट देणार आहोत एका महत्त्वाच्या एरियाला जो 24/7 चालू असतो, तो म्हणजे न्यूयॉर्क मधला टाइम्स स्क्वेअर। द न्यूयॉर्क टाइम्स ह्या वृत्तपत्राची बिल्डिंग इथे असल्यामुळे त्याला टाइम्स स्क्वेअर हे नाव पडलं। टाइम्स स्क्वेअर हे तिथल्या असंख्य डिजिटल होर्डिंग्स आणि बिलबोर्डसाठी प्रसिद्ध आहे, जे 24/7 चालू असतात आणि ह्या बिलबोर्डचा प्रकाश इतका लख्ख असतो की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधल्या अंतराळवीरांना देखील स्पेस मधनं हा एरिया इझिली विजिबल असतो। न्यूयॉर्कला त्याची एक वेगळी खाद्य संस्कृती आहे आणि तिथल्या खाद्यपदार्थांसाठी देखील न्यूयॉर्क ओळखलं जातं। न्यूयॉर्कचा पिझ्झा, बेगल, हॉटडॉग आणि अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड इथे पॉप्युलर आहे। न्यूयॉर्कमध्ये अनेक भारतीय राहत असल्यामुळे इथे भरपूर इंडियन स्टोअर्स आहेत आणि भारतीय रेस्टॉरंट्स देखील आहेत। आपल्या ह्या सहलीमध्ये आपण प्रियंका चोप्राच्या रेस्टॉरंटला देखील भेट देणार आहोत। आपण लहानपणापासून बघत आलेल्या अनेक हिंदी मूवीजमध्ये आपल्याला न्यूयॉर्कचे हे वेगवेगळे लोकेशन्स बघायला मिळतात। ह्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे कल हो ना हो, ज्याच्या टायटल सॉन्गमध्ये आपल्याला ब्रुकलिन ब्रिज बघायला मिळतो आणि संपूर्ण मूवी न्यूयॉर्कच्या अनेक लोकेशन्सवर शूट झालेला आहे। कल हो ना हो प्रमाणेच इंग्लिश मूवीमध्ये पण आपल्याला मॅनहॅटन, टाइम्स स्क्वेअर, सबवे आणि न्यूयॉर्कचे बरेच लोकेशन्स बघायला मिळतात। तर अशा प्रकारे न्यूयॉर्कची ट्रिप सुरू करण्यापूर्वी आपण न्यूयॉर्कबद्दल सगळी बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूयॉर्क ट्रिपचे मी सगळे व्हिडिओज येत्या काही दिवसात पोस्ट करणार आहे, ते जरूर बघा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।